बरीचशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. कारण विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. आता दाखवला तुम्हीच सामान्याला जीवनाचा मार्ग, तुमच्यामुळे या शहराचा व्हावा स्वर्ग. तुम्हीच दिला सामान्याला आधार, तुमच्या कर्तृत्वाला यावी धार, राखीतो आम्ही आपला मान. नणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो. जणांसाठी राब राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवूनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की सन्माननीय आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानं, धर्मरक्षक धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वारसातानं प्रेरित होऊन ज्यांनी राजकीय क्षेत्राची कारकीर्द सुरुवात केली, असं लाडकं व्यक्तिमत्व, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ तथा लोकांचे लोकनाथ अनाथांचे नाथ, ओलन वडली एकच एकनाथ संभाजी शिंदे साहेबांचा शुभ सन्मान. अर्थातच महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री साहेबांचा होता या ठिकाणी सन्मान. आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मला भाई एवढंच सांगायचं आहे, आपण 3 वर्ष अगोदर इकडे आला होतात. भाईंच्या 8 फेब्रुवारीला 3 वर्ष अगोदर भाई इकडे आले होते. भाईने आम्हाला बांधकाम परवानगी दिली होती, आठवते भाई? आपण तिथे ज्यांना तुम्ही बांधकाम परवानगी दिली होती भाई, त्यांच्या फर्स्ट असा प्रोजेक्ट आमच्या इथे 2,500 घरं तुटली होती त्यावेळेला. तुम्ही 8 बांधकाम परवानग्या मला एका दिवसात दिल्या होत्या. त्याच्यापैकी जवळजवळ 368 जणांचं घर रेडी झालं आहे. आपण मी इथे खूप लोकांना बोलवलं, फक्त 3 लोकांना बोलवतो, त्यांना त्यांच्या घराचे ओरिजिनल पेपर तुमच्या हस्ते देऊन टाका, म्हणजे आमचा तो कार्यक्रम संपल्यासारखं होईल. आणि भाई, हे जी 2,500 घरं तोडली होती, त्याच्या टप्प्याटप्प्यात डिसेंबरपर्यंत सर्वांची ओसी होणार आहे. ज्या वेळेला त्यांना आपण ती मोफत घरं देणार आहोत. आणि मला वाटते तुम्ही नगरविकास मंत्री झाल्यानंतर फक्त हा प्रोजेक्ट आहे जो सर्वात पहिले किक ऑफ झाला आणि आता कम्प्लिशनला आलेला आहे. पठार साहेबांचं पण घर आहे त्याच्यात. ते काका लोक कुठे आहेत? लवकर या, घेऊन जा पेपर, लवकर या काका. तर ही जी वास्तू आपण पाहताय, ती वास्तू ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी उभारली गेली, सुरेंद्र शेट्टी, सौ अमृता शेट्टी उभयंता. शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आणि खासदार जनसंपर्क कार्यालय या कार्यालयाप्रसंगी कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित खासदार नरेश मस्केजी,
मनीषा कायंदे, विजय चौगुले, किशोर पाटकर, द्वारकानाथ भोईर, शीतलताई कचरे. त्यामुळे भविष्यातले जी काय वाढ लक्षात घेता, गरज लक्षात घेता आपल्याला या धरणांची आवश्यकता आहे. आणि मी मुख्यमंत्री असताना देखील त्यावेळेस अनेक या सर्व पाण्याच्या प्रश्नावर आपण निर्णय घेतले. आल्यानंतर त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी होईल हा विश्वास आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि तुम्ही जे निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या जी मदत केली, जो पाठिंबा दिला आणि जे आशीर्वाद दिले, यासाठी तुम्हाला मी खास करून आज धन्यवाद देखील देतो, आपले आभार मानतो. यापुढे देखील असंच प्रेम कायम असू द्या. येणाऱ्या पुढच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये असाच महायुतीचा भगवा झेंडा डौलाने आपण फडकवूया. आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. विशेष किशोर पाटकर याचं अभिनंदन पुन्हा एकदा करतो की ताबडतोब दिलेल्या आदेशाचं पालन करण्याचं काम हे शिस्तबद्ध शिवसैनिक बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा आणि माझा पण. त्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाला उपस्थित विजयजी चौगुले, आमदार मनीषाताई कायंदे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शीतलताई कचरे, सरोज पाटील, द्वारकानाथ भोईर, गावडे साहेब आहेत या ठिकाणी, रोहिदास पाटील आहेत, विजय माने आहेत आणि बरेचसे आमचे सर्व शिवसेना, युवासेना, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि ही शाखा, हे कार्यालय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं. आज हे कार्यालय किशोर पाटकर यांच्या माध्यमातून हे मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी आपण खासदार संपर्क कार्यालय म्हणून सुरू केलेलं आहे. आपल्या आशीर्वादाने शिंदेसाहेब आणि या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने हा तळागाळातील नरेश मस्के कार्यकर्ता म्हणून काम करत होता, नगरसेवक म्हणून काम करत होता, महानगरपालिकेच्या मर्यादेमध्ये काम करत होता. आपण हात ठेवलात, आपण आशीर्वाद दिलात, आपण पदाधिकारी कार्यकर्त्यांना आदेश दिलात आणि 12 दिवसामध्ये या कार्यकर्त्याला आपण खासदार केलात. हे जगातलं पहिलं उदाहरण असेल की सर्वसामान्य कार्यकर्ता खासदार म्हणून आपल्यासमोर उभा राहतो आणि ज्यांनी केला, ज्यांच्या आशीर्वादाने, ज्यांच्या प्रयत्नांनी, ज्यांच्या मेहनतीने, त्यांच्या हस्ते त्याचं संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे. नवी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ते त्या ठिकाणी येत असतात, त्यांची गाराणी घेऊन येत असतात, छोटी छोटी कामं असतात आणि ती कामं करण्याचा प्रयत्न आपल्या आशीर्वादाने, आपल्या मार्गदर्शनामुळे मी प्रामाणिकपणे करत असतो. रोज गल्लोगल्ली आम्ही फिरत नाही खासदार, परंतु जी कामं आहेत, जी खासदार म्हणून जी कामं आहेत ती करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आमच्या पदाधिकारी, आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो. आपल्या प्रयत्नांनी, आपल्या मार्गदर्शनाने जो कित्येक वर्ष या ठिकाणी जवळजवळ 7 ते 8 वर्ष जो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सचा विषय अडकला होता, तो सुद्धा केंद्राने गेल्या आठवड्यामध्येच राज्याला ते अधिकार दिले. कार्यालय या नवी मुंबईत कधीच उघडलं नाही आणि 4-4, 5-5 तास कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला वाट बघावी लागायची. तो खासदार आपल्याच प्रयत्नांमुळे झाले होते, आपण हात ठेवला होता म्हणून झाले होते. स्वतःचं तसं काही अस्तित्व नव्हतं, परंतु आपण आदेश दिलाय की पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला निवडणुकीमध्ये ते तुमचं काम करतात आणि नंतर तुम्ही त्याला विसरता, ते विसरता कामा नये. नवी मुंबईतील पदाधिकारी कार्यकर्ता शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.